पुढच्या बातमीकडे वळूयात। आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा फटका आता दादरच्या इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला बसतोय। तांबे आणि एलपीजीच्या टंचाई आणि दरवाढीमुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे। प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचं 95% काम पूर्ण झालेलं आहे। तसंच विशाल 350 फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्यावर ठेवला जाईल त्या 100 फुटी चौथऱ्याच्या आरसीसीचंही काम सुरू आहे। सध्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सांगाड्याचं काम दमण, भिलाई आणि नवी मुंबईमध्ये सुरू आहे। या सांगाड्यावर कांस्य धातूचे पुतळ्याचे आवरण असणार आहे, तर धातू ओतकामामध्ये एलपीजी वापरला जातो। या दोन्ही वस्तूंची सध्या आखाती युद्धामुळे टंचाई निर्माण झाली आहे। त्याचा फटका पुतळ्याचे ओतकाम करणारे नोएडातील अनिल सुतार यांच्या कामाला बसलेला आहे।